नायर हॉस्पिटलमधील विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकावरती लैंगिक अत्याचाराचा आरोप केला। तर मुख्यमंत्री शिंदेंकडून या आरोपांची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर नायर हॉस्पिटलमधील लैंगिक छळाच्या घटनेच्या प्रकरणी आरोपी सोबत संगनमताचा ठपका असलेले डीन डॉक्टर सुधीर मेढेकर यांची बदली सुद्धा आता करण्यात आली आहे। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी निलंबनाची मागणी करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती। या तक्रारीच्या नंतर बीएमसीने आज त्यांची कूपर रुग्णालयामध्ये बदली केली आहे। दरम्यान नायर हॉस्पिटलमधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलंय। कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की एन्काउंटर वगैरे करू नका, हा देश संविधानाने चालतो, त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर, त्याच्याशिवाय हा प्रश्न एक आणि वर्दीचा धाक बसला पाहिजे, वर्दीचा धाकच राहिला नाही। हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं धार्मिक तेढ महिलांवर अत्याचार ज्या पद्धतीने जे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हे सरकारच असफल झालेलं नापास सरकार आहे आणि म्हणून या सरकारलाच बरखास्त केलं पाहिजे। ही मागणी आम्ही मागच्या काळात केली, पण केंद्रातलं नरेंद्र मोदीच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये तेच अपेक्षित आहे आणि म्हणून ते सरकार आणि स्वतः गृहमंत्री तुम्ही येतात केंद्राच्या सांगितलं, त्यांना याचं घेणं देणं नाही आहे। त्यांना फक्त एटीएम कार्ड महाराष्ट्राचा वापरायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।